हॅलो 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 आ हा हा ला 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 हो हो अरे वा 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 दोन्ही शहराचे प्राथमिक गणगोळचे रण समाप्त झाले झाले. आणि इथून आता खऱ्या दुमेला वाटचाल होत आहे. होय. माझ्या जोडीला नावाजलेल्या गावातल्या सन्मान्य शायरा हा सोनूबाई गायदरे हिने आपल्या पहिल्या फेऱ्यावरती प्रश्नाची मांडणी केली. बांधवानो, सर्वांच्या चरणावरती डोका आहे. असा कोणता संत की ज्याने आपल्या नातवाचं विसर्जन केलं कान्होबा मांडाच्या 1.5 दिवसाचा? तो संत कोणता? त्याचं गाव कोणतं? तर मी मॅडम साहेबाला उत्तर दिलं. मी म्हटलं बाबा फरीद यांनी म्हटलं आपल्या नातवाचं विसर्जन केलं म्हटलं. तर आणि त्यांचं गाव होतं म्हणलं टाळेगाव. तर मला म्हणते काय उत्तर नाही दिलं असतं तर तुले पैसे कापले असते का म्हणते. बापा काऊन मोगाव सावंगी मांदी आले जास्त ताव आला का तुले? का ताव चल्ला जास्त? वा रे वा. बरं मीनं नाही सांगितलं तर मला सांगायची काय हिच्या विहिरीतले जर बाटलीवर पाणी काढलं असतं हा तर हिची विहीर का आटली असती का? अजिबात आटली नसते. काऊन पहिला फेर तू आहे ना, तुला काही वाटत नाही का? थोडीशी वाटते का नाही वाटत? का मुजूरचे भारण खेटराने मारा होय काय शायरी? मग तू ना प्रश्नाचं उत्तर दिलं असतं काय वेगळी भाग झाला असता. चल जाऊ दे, काही हरकत नाही. पण मीना जेव्हा प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं भूषण आहे म्हटलं. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजाचा कारकिर्दीमध्ये औरंगजेबाचा एक सैनिक आला. तो सैनिक फक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे काम करायचा. कोणतं काम करायचा? कोणता? मेलेले मृतदेह उचलायचा आणि गाळायचा. हे काम फक्त त्याच्याकडे होतं. तर मी म्हणलं बाई त्याचं उत्तर काय आहे? तर बाई सांगते काय मदारी मेहतर. ओके वारे देवा परमेश्वरान धापेवाळा कडमेश्वरा. कडमेश्वरा जेवढं जमते तेवढं बोल. समजलं का? मदारी मेहतर हे मेरे सवाल का जवाब नाही मॅडम साहेबा. नाही आणि मुजोरी करशील तर मग बेकार का म्हणजे. आता तू म्हणशील का तुनं आपल्या प्रश्नाचं उत्तर काऊन नाही सांगितलं, तर तुनं काऊन नाही सांगितलं? तू सांगशील तर मी सांगीन. नाटका मी काय एकट्यान ठेका घेतलाय तर पैसे एकट्यान घेतले का मी? नाही पैसे तू नाही घेतले गमतीचे. बरोबर आहे. पहिला फेरतोय. तू जसं करशील तसं मी करीन. हा तू दिल्लीला जाशील तर त्या मग दिल्लीला येईन. तू जिकडं परशे तिकडं परीन मी. तो शाहीर करतो मी, लक्षात ठेव.
ठेवतो तर बोलतो ना, फालतू मुजूरचे बारा मापांना शिकवलं म्हणे. आणि म्हणून काय म्हणतो, काय महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, नाही जाता. कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता. तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता, और पूछे हुए सवाल का जवाब हाँ. ये सोनूबाई को देना नहीं आता. नहीं आता. क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना हो ना. और अगले को कैसे चुप करना, ऐसा बात में लैसा हो. लैजा हो ना. मॅडम साहेबा, हा. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. आहे. समजली का? हो. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. आहे. बोलणारा जर मुद्द्याचा बोलला हा. तर चार चौघात त्याचा मान आहे. आहे. प्रश्नाचं उत्तर असं दे सोनूबाई, कसं? का मले वाटलं पाहिजे हा. काहीतरी समाधान आहे. समाधान आहे. असं का म्हणतो, का कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा. आत्मगुरु शास्त्र या हा. तिन्ही प्रचित्या स्मरा. शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे. तिथे ज्ञानी विचारा नेतरा. तेव्हा हे विज्ञान युगी पिढी म्हणतील काय? मोबाईल पेक्षा तमाशा बरा. तमाशा बरा. किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला, डाला. और जिसको ना समझी शायरी कुछ भड़वों ने नंगा नाच बना डाला. नकाराज बरा. शायरी प्रत्येकाले जतली का जी का आलू गोबीचा खेळ वय का नाही. काही शायराला चार गोष्टीच नॉलेज पाहिजे. हो. आध्यात्मिक, वैज्ञानिक, ताल सूर आणि संगीत, त्याच्याशिवाय शायरी होऊ शकत नाही. हा, शायरी होऊ शकत नाही. आणि म्हणून काय म्हणतो मॅडम साहेब, जरा हिशोब आणा बरा. पैसे काटले असते का ह्या गोष्टी सुरेश शायरले नाही सांगायच्या. हा, तू लालाची माई मांबईन वे, नाही तर तुले पाहू आता पुढच्या फेरायला. सन्मान्य काय रे गोरी? श्री राजेंद्रभाऊ भोंडे लोहगड, शिवशंकरजी भोंडे लोहगड यांच्याकडून प्रत्येकी 50-50 रुपयाची भेट आलेली आहे. मंडळ तंतुरून धन्यवाद, धन्यवाद. आणि म्हणून कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. अच्छा है. कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. अच्छा है. और ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है. शुभेच्छा है. मैं मेरे भाग्य समझता हूँ ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है, क्या है? करके मैंने सोनूबाई से हाथ से हाथ मिलाया है. मिलाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ क्या कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. चाहिए? केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, हाँ. अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना तिकडं चाहिए. काँग्रेस बसेल भाजपात बसेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नाही. शेतकऱ्याचे चांगले दिवस आले पाहिजे. बरोबर आहे. पण येतील कसे? कसे? 55 रुपयाचं पेट्रोल पाहायला गेलं तर 105 रुपयावर गेलं. बरोबर आहे. आणि च्या बहीण आमची 10,000ची पराठी पाहायला गेली तर उलटी 7,000 वापस आली. अगदी बरोबर. कोणाले पंजा तर कोणाले कमळ भेटलं. रेटलं. ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं माझ्या कास्तकाराला रेटलं. 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 यायची ढोलक आणि यायची थाप आहे. आहे. विश्वास तरी कसा करायचे, हे चोर तोंड तोंडाचे साप आहे. ओके. बाय. दोन चौकाचे सहा. हा, तुमची पेन्शन आमदार खासदाराची 1.5 लाख 2 लाख रुपये, हा. आणि मग कास्तकाराला का देता महिन्याचे 1,000 रुपये. 1000 रुपये. येणं शिकून पाहिलं कशी फाटते समजते 1,000 रुपये मध्ये तुम्ही. हा, असं नाहीये. आणि म्हणून समजण्याची गरज आहे. काळ मोठा बेकार आहे जी. शेतकऱ्याच्या हिताचा कोणी विचार नाही करत. या माय बहीण माय यायला एवढ्या जगा देते, इनको जगा दी उनको जगा दी, आणि एक 7-12 कोरा करणं ना व्हायला तुमच्यानं. वा रे वा. आणि म्हणून बाईचं गाणं आहे. काय? 2 गाणे म्हणले बाईनं. बाई म्हणते दुयेमीची जंग आहे शायराचा संघ, नाही का? पहिलं ते म्हणलं, पहिलं ते ढोलानं तुंतुण्याचे तिचं, आणि त्याच्यानंतर दुयेमीची जंग शायराचा संघ.
तो मेरा भी गाना है क्या? कर है पंचे सुर में गाते हैं। अरे पंछी सुर में गाते हैं भंवरे गुनगुनाते हैं घुंघरू बजाती है हवा। वो ऐसे मुस्कुराती है यूं फिजा दिलाती है जैसे हो ये मेरी दिलरुबा, जैसे हो ये मेरी दिलरुबा। आणि म्हणून काय म्हणते गाणं? काय? अरे सामना हा गाजू द्या, गाजू द्या. अरे सामना हा गाजू द्या, काय? अरे बोल बाला वाजू द्या, वाजू द्या. हे मोह गाव देईल दुवा. हो परिवर्तन सायाने प्रबोधन ठायाने होईल शाहिरीची जी हवा, होईल शाहिरीची जी हवा. परिवर्तन सायाने प्रबोधन ठायाने होईल शाहिरीची जी हवा, होईल शाहिरीची जी हवा. सामना हा गाजू द्या बोल बाला वाजू द्या, वाजू द्या. मोह गाव देईल दुवा. दुवा. परिवर्तन सायाने प्रबोधन ठायाने होईल शाहिरीची जी हवा. क्या बात है? रसिक जण पाहायला आले सोनूबाई. काय? कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते? कोण देते? ज्ञानिवंत लोक म्हणते काय? का ज्ञानानं माणसाले नशा येते. अगदी बरोबर आहे. ज्याले ज्ञानानं नशा नाही येत तो दारू भट्टीची वाट घेते येते. आणि एकट्यात कधी लावून आला हा. का तो हेच पाहिजे काय? सुरमा. हा हा रसिक जण पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते? कोण देते? ज्ञानिवंत लोक म्हणते का ज्ञानानं माणसाले नशा येते. बरोबर आहे. ज्याले ज्ञानानं नशा नाही येत तो दारू भट्टीची वाट घेते. एकटा कधी लावून आला हा. का तो हेच पाहिजे काय? सोनू सूरजची कवा घेते आणि सूरज सोनूची कवा घेते. ओके माय. काय घेता ना काय देता? ओके माय. टाकताय टाकताय म्हणजे खमसा खमसी खमसा खमसी कवा. बाप रे. खपसा चांगली. समजलं का? आणि मग आजचा सामना हो दे. हो द्या. पैसे काटते का? हा हा. पैसे काटले असते का? बाप. तुला दाखवू का पैसे काटले असते का? कापू दे बरं माझे पैसे, याच्या घरी जाऊन घेईन मी. तो माणूस 1 रुपयाला सोडत मी आपला वाला. कापू देईन का माझ्या 1 रुपया? हिची कापा. तुम्हाला कापायची आहे का? पैसे कापा पण मला माय 1 रुपया ना कापायचा. वा रे वा. अरे म्हणून सामना हा गाजू द्या बोल बाला वाजू द्या, मोह गाव देईल दुवा. दुवा. परिवर्तन सायाने प्रबोधन ठायाने होईल शाहिरीची जी हवा. सही बात है. परिवर्तन करायचं आहे प्रबोधन करायचं आहे तेव्हा शाहिरीची हवा होईल. आणि मग मी काय म्हणतो
हे ठेकेदार केलं सार हा योग आहे मोठ्या मनाचा बसली जनता काढून घंटा हा मुद्दा आहे मोठ्या तानाचा हे ठेकेदार केलं सार हा योग आहे मोठ्या मनाचा बसली जनता काढून घंटा हा मुद्दा आहे मोठ्या तानाचा हो नाही ठेवलं दिशाले आणि नाही त्या आर्यनले आणि हे सोनूबाई जमली रे बुवा हो परिवर्तन सायाने प्रबोधन ठायाने शाहीर किती हवा शाहीर किती हवा चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला एका हातात मोबाईल नाही एका हातात जेवण हा जमाना आला चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला एका हातात मोबाईल नाही एका हातात जेवण हा जमाना आला पॅन्ट घालायचा जरी सुधारा नसेल तरी मोबाईल हातात धरायचा सुधारा आहे आणि लफडेवाल्या तरुण पोट्यासाठी च्या बहीण ह्या मोबाईलला सर्वात मोठा घोटाळा आहे याच्या पायी पुरा धिंगाणा झाला कुकू लावणी भोवून नवरी पळून राहिली हळद लावणी अंगाले तरी नवरी पळून राहिली आणि येते चांद के पार चलो चांद के पार चलो डायरेक्ट चंद्रास पोचली सन्मान्य प्रशांतदादा भोयर सिंधीतील खडकामचे ठेकेदार यांच्याकडून 100 रुपये भेट आलेल्या सन्मान्य माझे बाबा राजेंद्रजी कोहडे रक्तापेक्षा मानले नातं लय श्रेष्ठ असते हल्ली मुक्काम माळेगाव आले माझे बाबा यांच्याकडून या विचारधारेवरती 100 रुपयाचं त्यांच्या मुलाला भेट आलेला आहे मी आणि माझा मंडळ अत्यंत ऋणी आहे धन्यवाद 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 बाबा आणि म्हणून काकू चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला एका हातात मोबाईल नाही एका हातात जेवण हा जमाना आला पॅन्ट घालायचा जरी सुधारा नसेल पण मोबाईल हातात धरायचा सुधारा आहे लफडेवाल्या तरुण पोट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला आता देवघरात कोण नेला मग काकून नेला माया काकूची चालू राहते आरती सुख करता दुःख हरता भाऊजी आले का भाऊजी पोचले का कुठवरी आले हर बोला हर महादेव झाली आरती देव बी खुश भाऊही खुश तिकडं भाऊजी खुश काकू खुश आरती खतम कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला आजच्या बिन आमच्या तरुण पिढीचा सत्यानाशा मोबाईल न केला कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना बघा ढोल काय चोन काय पण भजन करायला 10 लोक नाहीये आणि बॅट आहे बॉल पण खेळाले 11 लोक उपस्थित नाहीये बरोबर आहे कारण की गेला तो काळ लोक विचारायचे जेवला का आला तो काळ लोक विचारते थोडासा खर्रा आहे का शोकात शोक खर्याचा मोठा भारी आहे आणि तलब प्रसंगी करोडपती मी खर्यासाठी भिकारी आहे
एवढा मान पाहून खऱ्याले खालून चड्डी लागली. अरे माय चड्डी लागली. पहिले पन्नीत भेटत होता, हो आता त्याला कागद लागला खालून. असं कागद चड्डी. आणि ज्या बहीण त्याला मोठा स्टाईल न बांधते असे करून मग भरते खिशात त्याला. त्या खऱ्याले मोठा मान आला. हो एवढा मान पाहून खऱ्याले खालून चड्डी लागली. काय रे? सुपारी खाव आपण थुकून राहिलो, हा पण पानठेलेवाल्याच्या घरी नोटाची गड्डी लागली. चड्डी लागली. व्यसन आवश्यक आहे. हो इथे कोण जास्त दिवसाच्या साथी आहे, पण जिथं ती आहे तिथं माती आहे. अगदी बरोबर. आणि म्हणून हे माझी लाडाची मामबाई, बाई. हे ठेकेदार केलं सारा लोक आले मोठा मानाचा. असं बसली जनता काढून घंटा मुद्दा मोठ्या तानाचा. ओके. एक एक तास काढून लोक बसले. मग काय केलं? काय केलं? नाही ठेवला आर्यनले, नाही निशान भाऊले, नाही पण हे सोनूबाई जमली रे बुवा. वा आणि प्रबोधन सायाने परिवर्तन ठायने होईल शायरीची हवा. वा 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 वा. आता दुसऱ्या कळवामध्ये काय आहे? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीरी पदवी देणारे कोण आहे? परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून मी काही म्हणतो बाबासाहेबांनी त्यांच्या जीवावरी भाऊ थोडं पाहू काय कमावल शाहिरीच्या नावावरी. लोकशाहीर दिला मान बाबासाहेबांनी त्यांच्या जीवावरी. मोलाची आणि इतिहास खोलाची. अरे इतिहास सांगूया नवा, हो परिवर्तन सायाने प्रबोधन ठायाने होईल शाहिरीची हवा, होईल शाहिरीची हवा. बाईनं या गाण्याने प्रश्न विचारला होता, रंग भगवा कोणी दिला केव्हा आणि हिरवा भाना मिळाला केव्हा? तर दरबाराच्या अकबर राजाच्या दरबारामध्ये बाई, अकबर राजाने डोक्याचा तुरा काढला आणि तो याकूब मेमनच्या हातामध्ये दिला. तिथून नाव पडलं तुरा आणि त्यांना आपल्या हातातली अंगठी काढली, ती आपल्या बायकोने दिली. त्या अंगठीचं नाव होतं कलंगी, नाही कन्नंगी, कन्नंगी. आणि तिथून निशाण पडलं कलंगी अकबर राजाच्या दरवाजापासून. असं मी नाही म्हणत, वस्तात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वस्तात स्वर्गीय श्रीरामजी तितूरवाले म्हणतात. आपल्या वाचण्यात सांगतो आम्ही, तेच तितूरवाले. आणि म्हणून आता बाईनं गाणं म्हणलं, ताल स्वर आवडे जनाला ढोलक तुंतुण्याचे, नाही का? शोध लावणी साज मिळाला मनोरंजन जनाचे. तर विषय सोडणार नाही. तुला संगीताच्या विषयाला हात घालला, मी बी त्या मागे धावण्याचा पुरा प्रयत्न करतो. मी बी संगीताचं गाणं सादर करतो. लक्षात असू दे. अरे उमर में बाली भोली भाली सील की झोली हूँ,
अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ, अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ। उम्र में बाली भोली भाली सिर की धोली हूँ, उम्र में बाली भोली भाली सिर की धोली हूँ। अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ, अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ। आणि म्हणून ताल स्वर आवडे जनाला, ढोलक तुंतुण्याचे, ढोलक तुंतुण्याचे नाचे 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 नाचे. आणि काय म्हणते बा काय शोध लावणी साज मिळाला मनोरंजनाचे. तर ऐका सोनूबाई, ते को बताना अभी. हा लक्षात ठेव. आता तू म्हणते पैशाची गोष्ट करते ना, हा. ह्या गाण्यावरती 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. 5,000 रुपयाचं बक्षीस प्लस खडकनाथ कोंबडा, खडकनाथ कोंबडा. ह्या मोठ्या आरूवाला. ओके वा. आणि तुला कोंबड्यावर डाऊट असेल तर चाल माझ्या घरी पाहून घे, किती कोंबडे बांधून ठेवले आता. बकरे कोंबडे मच्छ्या सब आहे माझ्या घरी, फिश फार्म आहे, सब आहे. काही गरज नाही. पण तुझ्यासाठी खास खडकनाथ कोंबडा आणलाय मी. आणि तो एकटा मी त्याला दाणे टाकून राहिलो दिवाळीपासून. पण तू उत्तर देत नाही, तर मी कवरिंगला तुला देऊ तू. फुकटात चारू का तुला कोंबडा नाही. फुकटात ठुसे घासीन मग कोंबड्याचे. ओके बाय. ठुसे पिस नाही. ठुसे 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 गावरानी माणसं ते म्हणता ना, 5 रुपयाची 50 रुपयाची दारू, एक मटणाचा ठुसा, एकदम मतदान करा, 5 वर्ष बोंबलत बसा बोंबलत बसा. बसा. आणि म्हणून तो निशाण शेर म्हणते, बसा मुलांनो बसा, जंगलात दिसला ससा, ससा. आणि नाही समजलं असेल तर भाडीत जाऊन धसा. ओके बाय. भाडीत जाऊन. हर बोला हर हर महादेव. आता ऐक माझं गाणं, काय? बोलत तुंतुण्याचे नाही का. हो. ऐक. अरे शंकराच्या शिवटमरूला म्हणतात पहिली ढोलक, अरे शंकराच्या शिवटमरूला म्हणतात पहिली ढोलक. त्या शिवटमरूने चमडी टाकली, कोण होता चालक, शिवटमरूला चमडी टाकली, कोण होता चालक. शंकराच्या शिवटमरूला म्हणती पहिली ढोलक, शंकराच्या शिवटमरूला म्हणती पहिली ढोलक. शिवटमरूला चमडी टाकली, कोण होता चालक, शिवटमरूला चमडी टाकली, कोण होता चालक. त्या शंकराच्या शिवटमरूला म्हणतात पहिली ढोलक, शंकराच्या शिवटमरूला म्हणतात पहिली ढोलक. त्या शिवडमरूला चमडी टाकली, कोण होता चालक, शिवडमरूला चमडी टाकली, कोण होता चालक. शंकराच्या शिवडमरूला म्हणती पहिली ढोलक, शंकराच्या शिवडमरूला म्हणती पहिली ढोलक. शिवडमरूला चमडी टाकली, कोण होता चालक, शिवडमरूला चमडी टाकली, कोण होता चालक. शंकराच्या शिवडमरूले सोनूबाई म्हणतात पहिली ढोलक, आणि शिवडमरूले चमडी टाकली, कोण होता चालक. असा. हाँ मेरे म्हणते उल्टी सीधी बातें पता कर, लोगों को पटारा म्हणते. तेरी ताकत क्या है, मैंने एक फेर में खाती है. ये मोगा सवंगी में तेरा पहिया गढ़ने नहीं दूंगा, कसम मेरे माँ की है. तूने अभी तक देखा ही क्या है मेरा, कुछ नहीं. ये तो ट्रेलर है, ट्रेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. बाकी है. सुन ले सोनू मेरी माँ बहना, कहीं ना. सुन ले मेरा कहना, क्या. मैं तेरा रागोर तू मेरी मैना. शंकराच्या शिवडमरूले म्हणतात पहिली ढोलक, आणि शिवडमरूले चमडी टाकली, कोण होता चालक, कोण होता चालक. पुढच्या फेरायला सांग. आणि काकू इले खडकनाथ कोंबडा तुम्ही बनवून देता, मी घरून घेऊन येईन. आणि इले त्याला ठुसे आज मोगा सावंगी मध्ये. ऐका ना समोर काय म्हणतात. चौदा वेळा डमरू वाजला, चौदा वेळा डमरू वाजला, त्यातून संगीत गाजला, त्यातून संगीत गाजला. त्या संगीताच्या तालावरती तो गणपती नाचला, तो गणपती नाचला, अरे कोणी डमरूला म्हणते ब्रह्माचा बालक,
आणि त्या शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक शंकराच्या शिवडमरूला म्हणती पहिली ढोलक शंकराच्या शिवडमरूला म्हणती पहिली ढोलक शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक शंकराच्या शिवडमरूला म्हणत पहिली ढोलक शंकराच्या शिवडमरूला म्हणत पहिली ढोलक त्या शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक शंकराच्या शिवडमरूला म्हणत पहिली ढोलक शंकराच्या शिवडमरूला म्हणत पहिली ढोलक शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक 14 वेळा डमरू वाजला तेथून संगीत गाजला आणि त्या संगीताच्या तालावरती तो गणपती नाचला नाचला कोणी त्या डमरूने म्हणते ब्रह्माचा बालक पण शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक कोणता व्यक्ती होय जो शंकर भगवंताच्या डमरूने चमडी टाकली आता दुसरं गाण्यामध्ये काय म्हणणं आहे नारदाचा तोरे विना रावण सुंदर वाजवेना नारदाचा विना होता पण नारदापेक्षा बी एक व्यक्ती सुंदर वाजवायचा कोण कोण तो म्हणजे रावण आता धर्माची हे निशाणी आहे तर मग रावण कसा झाला मालक तुले सांगायचं आहे पाहतो आता ती मला पैसे कापले असते बाप 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 रे बाप न डोम्या साप तू सुरत शाहीरले म्हणशील का मांबा होय म्हणून का घंटी पिचकून राहिली का तू बाप रे आणि म्हणून आहे का समोर काय म्हणतो नारदाचा तोरे विना नारदाचा तोरे विना राम सुंदर वाजवेना राम सुंदर वाजवेना शंकराला खूप आवडे शंकराला खूप आवडे मने वाजव पुन्हा पुन्हा मने वाजव पुन्हा पुन्हा मने वाजव पुन्हा पुन्हा मने वाजव पुन्हा पुन्हा अरे धर्माची ते निशाणी होती अरे धर्माची ते निशाणी होती आणि कसा रावण झाला मालक आणि त्या शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक शंकराच्या शिवडमरूला म्हणती पहिली ढोलक शंकराच्या शिवडमरूला म्हणती पहिली ढोलक शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक शेवटचा प्रश्न कळवा राहिलाय बांधवानो बाईनं सुंदर प्रश्नाची मांडणी केली म्हणतात पुन्हा एक प्रश्न विचारला तिनं जन्मता गरोदर राहिली अशी कोण आणि त्या मुलांना आपल्या आईसोबत संबंध बनवले तर असं काय म्हणते तुम्ही सांगा म्हणते लक्ष ठेवा जन्मता गरोदर राहिली आणि त्या मुलांना आपल्या आईसोबत संबंध बनवले ते म्हणजे जेवणाची पत्राळ आता जेवणाची पत्राळ म्हणजे कसं जेवणाचं पत्राळीचं जे अन्न राहते पत्राळ म्हणजे माय झाली अन्न म्हणजे तिचं पोरगं झालं आपण जेव्हा अन्न त्या पत्राळी सोबत कालवतो तेव्हा त्या अन्नाच्या पत्राळीचा संबंध होते संबंध झाला तर संबंध झाल्यानंतर पत्राळ आपण गुणगान करून पेटून फेकून टाकतो तर पत्राळ बी नष्ट झाली आणि पत्राळीचं पोरग म्हणजे कोण अन्नही नष्ट झालं मायनं लेकीचे संबंध झाले म्हणतो आपण सोनूबाई हे तुझ्या प्रश्नाचं माझ्या बुद्धिमत्ते प्रमाणे उत्तर त्या एवढा हुशार नाही त्या एवढा ज्ञानी पंडित नाही हो मी नाही तुझ्या माझ्यापेक्षा पहिलेच काम आहे 7-8 वर्षाची ती शायरी आहे माझं काय मी 3रं वर्ष चालू आहे शायरीले दसलं जमलं तर जमलं नाही तर दस कुपात वाला काम आहे 10 दंगळून 10 कुपात हा पण आता तुला इकडे सांगायचं आहे काय लक्षात ठेव की नारदाचा विना रावण सुंदर वाजवेना शंकरांना खूप आवडे मने वाजव पुन्हा पुन्हा नारदाचा विना मग रावण कसा वाजवत होता त्याने कोणा शिकवला विना हे तुले सांगायचं आहे पाहतो तू आता खडकनाथ कोंबडा तुले 5 किलोचा तुला नाही चारला तर नाव शाहीर सुरत नाही मारवलं क्या बात है आणि म्हणून शेवटच्याकडे काय म्हणणार काय कथा निर्गुण पुन मांगाची कथा निर्गुण पुन मांगाची कथा
डमरूची शाहीर सूरज म्हणे सांगा शाहीर सूरज म्हणे सांगा गोष्ट डमरूच्या चमडीची गोष्ट डमरूच्या चमडीची अरे गुरु ब्रह्मा हेच सांगे अरे गुरु ब्रह्मा हेच सांगे प्रत्येक गोष्टीचा मालक त्यात शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूने चमडी टाकली कोण होता चालक माझा राऊंड समाप्त झाला. सोनूबाई कार्यक्रमाला समोर सुंदर सुरुवात करते. रश्मी त्यांना नंबराची विनंती करतो. सन्माननीय हरिश्चंद्रजी शाहीर सावंगी कलंगी मंडळ मोगावाले यांच्याकडून 100 रुपये. श्री बाबूजी दिलीप भोयर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेले मंडळ अत्यंत ऋणी आहे. दिलीप भाऊ वरखेडे पुरुषोत्तमजी भंडारी शेणखताचे व्यापारी कोकडी कन्याडोल कोकरडा कन्याडोल यांच्याकडून 100 रुपये भेट आलेले मंडळ ऋणी आहे. सन्माननीय जनार्दनजी धुने मुरलीधरजी निवल यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेले मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. हा तसेच माझे लाडके इंद्रपाल भाऊजी यांच्याकडून आमच्या पार्टीला 3000 मिळाले. लाख लाख शुक्रिया धन्यवाद. क्या बात है. चल ग मीरा. कुठं काय इंद्रपाल भाऊजीच्या घरी हो चल तसं त्याचं घर आता. तरी खोलते बा. छान. जा. सन्मान्य आमचे भाऊजी इंद्रपाल भाऊजी सावनेरवाले यांच्याकडून 500 रुपये भेट आलेली आहे मंडळाला. मंडळ अत्यंत ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद भाऊजी. आभार आहे.
दिलीप भाऊ वरखेडे शेणखताचे व्यापारी पुरुषोत्तमजी वंजारी कन्याडोल पोकळ यांच्याकडून 100 रुपये